बघा क्वेश्चन काय दिला आपल्याला, फाइंड लॅपलास इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू -1 ई रेज टू -t आणि साइन टी असा प्रश्न दिला. मग आपल्याला माहिती आहे साइन टी चा लॅपलास, सिंपली काय माहिती आपल्याला, साइन एटी चा लॅपलास माहिती आपल्याला. पहिले फॉर्म्युले समजून घ्या. साइन एटी चा काय लॅपलास आहे आपल्याकडे, a/s² प्लस a². आता आपल्याकडे साइन एटी चा लॅपलास आहे a/s² प्लस a². ओके. त्यानंतर इथं साइन एटी ला डिवाइड मध्ये टी जाणार आहे, डिवाइड मध्ये काय जाणार, टी. तर आपल्याकडे डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. कोणती, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. मग डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी जर आपल्याला यूज करायची असेल तर काय येणार या ठिकाणी, साइन एटी इज इक्वल टू a/s² प्लस a². ओके. तर डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची म्हणजे काय येणार, या साइन एटी डिवाइड बाय टी होणार. म्हणजे साइन एटी ला तुम्हाला काय म्हणावं लागेल, फंक्शन ऑफ टी आणि डिवाइड मध्ये काय असणार, टी. तर ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शनला डिवाइड मध्ये टी घेतो तर ह्या एफ ऑफ टी चा ह्या ठिकाणी काय घ्यावं लागतो आपल्याला, एफ ऑफ एस. फक्त इथे काय घ्यायचं, डीएस आणि इंटिग्रेशन घ्यायचं एस टू इन्फिनिटी. म्हणजे हा साइन एटीचा काय झाला, एफ ऑफ एस. म्हणजे आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं तर लॅपलास एफ ऑफ टी इज इक्वल टू काय बनणार याला, एफ ऑफ एस. हा एफ ऑफ टी आहे, हा काय एफ ऑफ एस. इथे पण तेच घेतलं मी, लॅपलास एफ ऑफ टी आणि एफ ऑफ एस. फक्त एक्स्ट्राचं काय घेतलं, डिवाइड मध्ये टी घेतला म्हणून इंटिग्रेशन ऑफ एस टू इन्फिनिटी डीएस. याला म्हणायचं डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी ती, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. लक्षात. मग ती जी डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी आपल्याकडे दिलेली आहे, त्या डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टीच्या म्हणण्यानुसार सगळ्यात पहिले तुम्हाला साइन टी चा काय करावं लागेल, याच्यानुसार लॅपलास काढावं लागेल. ओके. बघा, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी इज इक्वल टू, आता इथं साइन एटी चा होता a/s² प्लस a². इथे फक्त टी आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. काय असणार, ए ची व्हॅल्यू 1. 1 इंटू टी काय येणार, टी ची येणार म्हणजे साइन टी होणार. म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 आहे तर 1/s² प्लस 1 चा स्क्वेअर. 1/s² प्लस काय येणार, 1 चा स्क्वेअर. म्हणजे काय या ठिकाणी 1/s² प्लस 1 चा स्क्वेअर किती येणार आहे, 1. 1 चा स्क्वेअर किती येणार, 1. हे झालं साइन टी चा लॅपलास. आता टी इनवर्स ला कुठे घेऊन जायचे, मला डिवाइड मध्ये घेऊन जायचं. कळलं का, टी इनवर्स जर असेल तर काय येणार, डिवाइड मध्ये येणार आहे. म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी वापरणार, बाय डिव्हिजन ऑफ टी प्रॉपर्टी. बाय डिव्हिजन ऑफ टी प्रॉपर्टीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी काय दिसतो आपल्याला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ, इथे काय मित्रांनो, साइन टी आणि त्याला डिवाइड मध्ये काय, टी आहे. साइन टी त्याला डिवाइड मध्ये काय आहे, टी. इज इक्वल टू काय येणार, 1/, इज इक्वल टू काय येणार, 1/s² प्लस 1. 1/s² प्लस 1. म्हणजे साइन टी घेतला तर 1/s² प्लस 1 येणार. जसं एफ ऑफ टी घेतला तर एफ ऑफ एस आला, एफ ऑफ टी घेतला तर एफ ऑफ एस आला. डिवाइड मध्ये टी घेतला तर एस टू इन्फिनिटी आणि डीएस आला. डिवाइड मध्ये टी घेतला तर काय आला, एस टू इन्फिनिटी आणि काय आला इथं, डीएस आला. आता 1/s² प्लस 1 याचं इंटिग्रेशन काय असते आपल्याला माहिती पाहिजे. तर तुम्ही जर बघितलं असाल, डेरिव्हेटिव्ह जर बघितला असेल ddS ऑफ टॅन इनवर्स एस, काय असतो तो 1/1 प्लस s². तो काय असतो 1/1 प्लस s². टॅन इनवर्स एस चा डेरिव्हेटिव्ह असतो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं टॅन इनवर्स एस चा डेरिव्हेटिव्ह जर 1/1 प्लस s² असेल तर याचं हे काय झालं, इंटिग्रेशन झालं. म्हणजे 1/1 प्लस s² चे इंटिग्रेशन काय येणार, टॅन इनवर्स एस येणार. काय येणार, टॅन इनवर्स एस. म्हणजे काय येणार, याचं इंटिग्रेशन काय येणार आपल्याकडं, टॅन इनवर्स एस येणार. लक्षात. आणि लिमिट काय मित्रांनो तुम्हाला, एस टू इन्फिनिटी. काय लिमिट, एस टू इन्फिनिटी. आता ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी काय ठेवायचं, अप्पर लिमिट. नंतर काय ठेवायचं, लोअर लिमिट. मग इथे एस आहे, इथे काय ठेवला मी, अप्पर लिमिट. नंतर मायनस घ्यायचं, पुन्हा याच्यामध्ये एसच्या जागेवरती काय ठेवायचं, लोअर लिमिट. लोअर लिमिट काय आपल्याकडे एस आहे. आणि टॅन इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू लक्षात ठेवायची कधी पण. काय असते माहितीये का, टॅन इनवर्स इन्फिनिटी माहितीये का, π/2. काय असते, π/2. लक्षात आलं का, टॅन इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू काय असते, π/2 आणि मायनस काय येणार या ठिकाणी, टॅन इनवर्स एस. आणि π/2 मायनस टॅन इनवर्स एस ची व्हॅल्यू असते कॉट इनवर्स थिटा. काय असते, कॉट इनवर्स एस. आता या प्रॉपर्टीची पण सगळ्या प्रॉपर्टीज इनवर्सच्या काही लक्षात ठेवायची गरज नाही. टॅन इनवर्स इन्फिनिटी काय असतं, π/2 आणि π/2 मायनस टॅन इनवर्स एस इज इक्वल टू काय येणार, कॉट इनवर्स एस येणार. एवढं लक्षात आलं का, एवढं लक्षात ठेवायचं. मग हे काय भेटलं तुम्हाला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी अपॉन टी ची व्हॅल्यू भेटली.
मग शिल्लकचे कोण राहिलं रे, e रेस टू मायनस टी, म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी राहिली फक्त. काय राहिली, फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचं काय म्हणणं होतं आठवते का तुम्हाला? फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचं काय म्हणणं होतं, जर का एखादा लॅपलास ट्रान्सफॉर्म तुमच्याकडे असेल, बरोबर आहे का? आता हे माझं फंक्शन ऑफ टी आणि हा काय झालं त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म. हा एफ ऑफ टी आणि हा काय झाला एफ ऑफ एस. मग मी हा एफ ऑफ टी ऍज इट इज लिहून घेतो. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी अपॉन टी इज इक्वल टू त्याचा एफ ऑफ एस काय माझ्याकडे कॉट इनवर्स ही असेल. इनवर्स म्हणजे रेस टू पॉवर -1 आहे. पोरं कन्फ्युज होतात ते स्पीड मध्ये लिहिलं. ओके, कॉट इनवर्स म्हणजे रेस टू पॉवर -1. ओके, कॉट इनवर्स एस लिहिलं. मला एक्स्ट्राचं काय घ्यायचं या ठिकाणी मित्रांनो, ई रेस टू ए टी जर घेतला तर या ठिकाणी मी लिहिणार एसच्या जागेवरती एस मायनस ए. काय येणार, ई रेस टू ए टी घेतला तर एसच्या जागेवरती काय येणार, एस मायनस ए येणार. समजून राहिलं? आणि ई रेस टू मायनस ए टी असला तर एसच्या जागेवरती काय येणार, एस प्लस ए येणार. समजून राहिलं? ओके, मग त्या प्रॉपर्टीनुसार मला काय पाहिजे सोबती, ई रेस टू मायनस टी पाहिजेत होता. म्हणून याच्यामध्ये एसच्या जागेवरती एस -1 आहे ना इथं, म्हणून काय येणार +1 येणार. काय येणार +1. आणि माझं फायनल आन्सर जे आहे, माझं फायनल आन्सर जे आहे ते काय भेटणार मला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ या टी ला कसं लिहू शकतो मी, टीचा इनवर्स. ओके, ई रेस टू मायनस टी साइन टी, इथे काय येणार कॉट इनवर्स, आणि एस च्या जागेवरती काय घ्यायचं, एस प्लस 1 घ्यायचं. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. लक्षात, हे काय झालं आपलं आन्सर. एक एक प्रॉपर्टी काळजीपूर्वक समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे, चला लिहा. झिरो टू टी ई रेस टू टी साइन टी अपॉन टी डी टी, साइन टी अपॉन टी इंटू डी टी. आता काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. सेम सिमिलर फॉर्म्युलेत एक एक्स्ट्रा वाढवला त्यामध्ये. आलं लक्षात? बघा आता साइन टी अपॉन टी ई रेस टू टी 0 टू टी. किती वेळेस आपल्याला स्टेप चेंज करणे. पहिली स्टेप असणार साइन टीचा लॅपलास, सेकंड असणार डिव्हिजन बाय टी, थर्ड असणार फर्स्ट शिफ्टिंग, आणि फोर्थ काय येणार इंटिग्रल प्रॉपर्टी. फोर्थ काय येणार इंटिग्रल प्रॉपर्टी. 4 गोष्टी आपल्याला या ठिकाणी यूज करायच्या. आता पहिले एक एक सगळं एक्सप्लेन करतो मी, काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्याला काहीच माहिती नाही त्याला आपण समजेल. साइन ए टी याचा लॅपलास काय आहे, ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग फक्त साइन टी जर असला तर एची जागा कोणी घेतली 1 ने, मग येणार 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. एवढं समजलं? मग त्याच्यानुसार आपण या ठिकाणी काय करतोय सोल्युशन मध्ये बघा, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कुणाचा घेणार, साइन टीचा. काय ना साइन टीचा लॅपलास 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. 1 चा स्क्वेअर किती येणार 1, 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. एवढं समजलं तुम्हाला? क्लिअर आहे? आता बघा हे भेटलं आपलं साइन टीचा लॅपलास 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. त्याचं म्हणणं आहे नंतर डिवाइड मध्ये टी घ्यायचा. ओके, म्हणजे मित्रांनो जसं की लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी, एफ ऑफ टीचा लॅपलास काय असतो, एफ ऑफ एस असतो. ओके, एफ ऑफ टीचा लॅपलास काय असतो, एफ ऑफ एस. ज्याला काही इतिहासातलं माहित नाही त्यांना एवढं लक्षात ठेवायचं फक्त साईडला जे लिहून राहिले सर या असं काहीतरी फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवायचं. हे स्ट्रक्चर हे साचा आहे. कळालं का? लक्षात आलं का? समजून आलं का? आता मला सांगा, चहाचे कप काचाचा दिसते, पावसाळ्यात पाऊस पडला की जे पाणी साचतं आपलं त्याचा कलर आणि चहाचा कलर दिसतो सेम दिसतो. दोन्ही कपात भरून ठेवले गरम करून, तर तुम्हाला कळणार केव्हा आहे, टेस्ट घेतल्यानंतर कळणार आहे. बरोबर आहे का? मग पहिलं करून पाहायचंय, डायरेक्ट प्यायचं रे
नाही, आणि अंदाज कळते ना, असं बोट बी लावून पाहिलं तर ह्याची एक चिकट राहील, त्या काय असणार आहे, थोडा चिकट असणार आहे, बरोबर आहे का? मग तेवढं समजायला पाहिजे. ओके, मेंदू वापरायचा बघ. इथं एफ ऑफ टी त्याचा काय असतो, हा एफ ऑफ एस असतो. मग मित्रांनो, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टीचं काय म्हणणं आहे, इथं जर एफ ऑफ टी असेल तर त्याचा काय घ्या तुम्ही, एफ ऑफ एस घ्या. त्याचं काय घ्या, एफ ऑफ एस. ओके, समजून घेण्यावर जास्त फोकस करा. जर त्याला डिवाइड मध्ये काय घेतलं नाही, टी, तर इकडे एक्स्ट्राचं काय वाढणार, एस टू इन्फिनिटी इंटिग्रेशन आणि विथ रिस्पेक्ट टू डीएस. समजलं का? बस सेम प्रोसिजर करतो. आता माझ्याकडे हा कोण आहे, एफ ऑफ टी, आणि हा कोण आहे माझा एफ ऑफ एस. इथं दिलंय मी, हा एफ ऑफ टी आणि हा काय माझा एफ ऑफ एस आहे. मग मित्रांनो, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ हा कोण आहे आपला एफ ऑफ टी, आणि त्याच्या आपण मध्ये पण येणार हा एफ ऑफ टी आहे, इकडे कोण घेणार मी, एफ ऑफ एस घेणार. घेतला. मला जर डिवाइड मध्ये टी घ्यायचं असेल इथे काय घेणार आपण, एस टू इन्फिनिटी, आणि इथे काय घेणार मित्रांनो, डीएस घेणार. कळालं की नाही कळालं? क्लिअर आहे सगळं? ओके. मग आता आपल्याकडं याचं इंटिग्रेशन सोडवायसाठी एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/s² + 1 × ds इज इक्वल टू काय असतो, tan इनवर्स यस. काय असतो, tan इनवर्स यस. हा फॉर्म्युला आहे. जर का इथं ए टू बी असलं तर इथे काय घ्यायचं तुम्हाला, ए टू बी घ्यायचं. आणि याला कसं सोडवतात माहितीये का, ज्या ठिकाणी यस आहे त्या ठिकाणी काय ठेवायचं, अप्पर लिमिट ठेवायचं. पहिले कोणतं लिमिट ठेवायचं, अप्पर. नंतर कोणतं साईन घ्यायचं, मायनस. आणि ज्या ठिकाणी यस आहे त्या ठिकाणी नंतर कोणतं लिमिट ठेवायचं, लोअर. याला हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन. कळालं का? सेम प्रोसेस मी इकडे करतोय. ओके, 1/s² + 1 याचं इंटिग्रेशन काय येणार आपल्याकडं, tan इनवर्स यस, आणि त्याला लिमिट काय असणार मित्रांनो, यस टू इन्फिनिटी. काय असणार लिमिट, यस टू इन्फिनिटी. मग tan इनवर्स पहिले काय येणार मित्रांनो, इन्फिनिटी. काय ना, अप्पर लिमिट कोणतं, इन्फिनिटी, मायनस tan इनवर्स काय येणार, यस येणार. लक्षात? मग मित्रांनो, tan इनवर्स इन्फिनिटीला जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं कॅल्सी मध्ये तर ते उत्तर सांगत नाही, पण tan 90 ला चेक करा, उत्तर मॅथ एरर दाखवतो. π/2 म्हणजे काय, 90. π/2 काय म्हणजे 90, आणि tan 90 ची व्हॅल्यू काय असते, नॉट डिफाईन, म्हणजे इन्फिनिटी असते. म्हणून tan इनवर्स इन्फिनिटी काय होतो, π/2. लक्षात? तर tan इनवर्स इन्फिनिटी काय असतो, π/2. ध्यानात ठेवायचं, 2-4 प्रश्न आहेत असे, त्याचे tan इनवर्स इन्फिनिटी आला काय लिहून टाकायचं, π/2. आणि इकडे काय आला मित्रांनो, tan इनवर्स यस आला. पुन्हा एक प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याकडे, कोणती प्रॉपर्टी आहे, tan इनवर्स. इकडे सिरियल नंबर नसले तर मी सगळं तरी समजून घ्या. आता tan इनवर्स इन्फिनिटी इज इक्वल टू काय असतं, π/2 असतं. ओके, आणि π/2 मायनस tan इनवर्स x असला तर त्याला काय लिहितात, cot इनवर्स x लिहितात. ओके, हे सगळे फॉर्म्युले आहेत बरं. कळालं का? इथपर्यंत कळालं? याला काय लिहू शकतो मग आपण, cot इनवर्स. काय लिहू शकतो मित्रांनो, cot इनवर्स यस. कुणाला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ sin t/t. सेम मागचाच क्वेश्चन आहे इथपर्यंत. लक्षात? आता ह्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लाय मध्ये कोण दिला, e⁻t दिला. म्हणून कोणती प्रॉपर्टी वापरायची, फर्स्ट शिफ्टिंग. कोणती प्रॉपर्टी वापरायची, फर्स्ट शिफ्टिंग. मग फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टीचं म्हणणं काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ तुमचं फंक्शन ऑफ टी असेल हो, आणि त्याचा काय असणार आहे, फंक्शन ऑफ यस पण असणार. कळालं का? पण जर का तुम्ही त्याला e⁻at मल्टिप्लाय मध्ये घेतला तर इथं यसच्या जागेवरती काय घेणार, यस मायनस ए घेणार. लक्षात? मग तुमच्याकडे ऑलरेडी हे फंक्शन आहे पूर्ण, बरोबर आहे का, हे तुमच्याकडे ऑलरेडी आहे. याला घेतलं मी इकडं, कळतंय? पण मला याला काय करायचं, एक्स्ट्रा काय घ्यायचं, मला याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये काय घ्यायचं मित्रांनो, e⁻t पाहिजेत, कारण साइन टी झाला, अपॉन मध्ये टी झाला, आता कोण आहे e⁻t. मला काय पाहिजे, e⁻t त्याचा मल्टिप्लाय मध्ये पाहिजे. मग मी या ठिकाणी काय घेतला, e⁻t घेतला, बरोबर. e⁻t sin t/t आणि cot इनवर्स यस आहे. एवढं समजलं का? मग हा जर घेतला तर शिल्लकचं काय घ्यायचं सांगितलंय मी, यसच्या जागेवरती बोला, यसच्या जागेवरती काय घेतला, यसच्या जागेवरती घेतला, इथं टी च्या सोबत 1 आहे म्हणून काय होणार, यस मायनस 1 बाय युजिंग दिस प्रॉपर्टी. लक्षात? याला सोडवलं मित्रांनो, काय आलं, cot इनवर्स यसच्या जागेवरती काय येणार, यस मायनस 1. सर तिथपर्यंत तर सिमिलरच क्वेश्चन आहे मागच्या क्वेश्चन सारखा, बरोबर आहे. ओके,
नंतर काय करायचं, पहिलं समजून घ्या बेटा, लिहायला मी वेळ देतोय, आलं लक्षात, लिहायचं नाही, पहिलं पूर्ण समजून घ्यायचं. मी तर पळून चाललो आणि बोर्ड घेऊन येतो. ओके, इथपर्यंत कळालं. आता एक्स्ट्राचे काय अजून 0 to t इंटिग्रल आहे. इंटिग्रल प्रॉपर्टीचं काय म्हणणं आहे, इंटिग्रल प्रॉपर्टीज असं म्हणणं आहे, जर तुमच्याकडे एखादं फंक्शन ऑफ टी दिलंय तर त्याचा लॅपलास तर माहिती आहे तुम्हाला, काय त्याचा लॅपलास, एफ ऑफ एस आहे. पण जर का तुम्ही इथं 0 to t आणि dt घेतला तर इथे काय येणार, 1/s येणार, फक्त काय येणार, 1/s येणार. बस, मग या ठिकाणी लॅपलास आहे, तुमच्याकडे असलेला हा e⁻t आहे, sin t अपॉन t पण आहे, आणि इथं cot इनवर्स s - 1 पण हे ऍज इट इज घेतलं सगळं. ओके, सगळं काय घेतलं मी, ऍज इट इज घेतलं. ओके, पण इथं काय घेतो, 0 to t, 0 to काय घेतो t, आणि इथं काय घेतो dt. तर शिल्लकचं काय घ्यावं लागेल मला इथं, 1/s. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. कळालं का, समजलं की नाही समजलं, आलं लक्षात. बघा, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ht अपॉन टी म्हणजे, मग साइन ht चा जर आपल्याला लॅपलास घ्यायचा असेल कुणाचा, साइन ht चा, तर मग आपल्याकडे डायरेक्टच फॉर्म्युला आहे साइन h च्या लॅपलासचा. काय फॉर्म्युला आहे, a अपॉन s स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, a अपॉन s स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. पण आता इथं आपल्याला काहीतरी ट्रिग्नॉमेट्री इंटिग्रेशनच्या वेगळ्या फॉर्म्युलांची गरज पडणार. ओके, तर 6 फॉर्म्युले ते तुम्ही नोट डाऊन करून घेतले तरी चालतात, ते फॉर्म्युले मी तुम्हाला नोट डाऊन करून देतो. इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन, आपल्याकडे s साठीच आपल्याला यूज होतात, पण मी s च्या फॉर्म मध्येच लिहितो, तसं x च्या फॉर्म मध्ये तुम्ही शिकलेले आहात M1 M2 मध्ये. ओके, किंवा 11-12 तुम्ही x च्या फॉर्म मध्ये शिकलेले आहात, पण इथं ds पॅरामीटर काय यूज करतो आपण, s, तर आपल्याला s च्या फॉर्मॅट मध्ये ते आन्सर पाहिजे. आलं लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला जे फॉर्म्युला यूज करायचे तुम्ही बघितलं असाल, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस s स्क्वेअर इज इक्वल टू असतं बघा साइन इनवर्स s/a. इथे प्लस c घ्यायचं, पण केव्हा, ज्यावेळेस लिमिट दिलेलं नसेल तेव्हा. ओके, इथे जर लिमिट दिलेलं असेल a to b तर इकडे प्लस c घ्यायचं नाही, इथे लिमिट पुट करायचं a to b. आलं लक्षात. आता ह्या दोन्ही गोष्टी मी लिहित बसत नाही, कॉमन सेन्सची गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, की तेवढं आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. फक्त हे स्टँडर्ड लिहितो. प्लस सी केव्हा घ्यायचं, ज्यावेळेस लिमिट नसेल तेव्हा. ओके, आणि लिमिट असेल तेव्हा प्लस सी घ्यायचं का नाही, अप्पर लिमिट लोअर लिमिट घ्यायचं. ओके, आता डायरेक्ट लिहितो फॉर्म्युले. सेकंड नंबर, इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन जो आपण ऑलरेडी यूज केला s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 यूज केला मी त्या ठिकाणी. ओके, तर त्याचं काय असतं माहितीये का, 1/a tan इनवर्स s/a. ओके, थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन, हाच इथं लिहितोय मी अंडर रूट मध्ये, फक्त s ला अगोदर घेतो आणि प्लस a स्क्वेअर लिहितो, आणि दुसरा सुद्धा तोच लिहितो ds अपॉन अंडर रूट ऑफ, फक्त s स्क्वेअर अगोदर घेतला आणि मायनस काय घेतला, a स्क्वेअर घेतला. मित्रांनो डिफरन्स बघा, जर कॉन्स्टंट अगोदर असेल आणि व्हेरिएबल नंतर असेल तर काय असतो, साइन इनवर्स s/a असतो. आणि जर व्हेरिएबल अगोदर असेल आणि प्लस a स्क्वेअर असो किंवा मायनस a स्क्वेअर असो, त्याच्या उत्तरामध्ये लक्षात ठेवायचे लॉग येणार. काय येणार, लॉग, मॉड ऑफ येणार. इथला आपला व्हेरिएबल s येणार, प्लस येणार. ओके, फक्त आपल्याकडे जे काही अंडर रूट मध्ये आहे ते येणार, बाकी काहीच चेंज नाही. कळलं का, अंडर रूट मध्ये जर s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर इथे s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर घ्यायचा, इथे s स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणून इथे s स्क्वेअर मायनस a स्क्वेअर घेतला. अरे लक्षात, जेव्हा व्हेरिएबलला सुरुवात होती तेव्हा लक्षात ठेवणं पण सोपं आहे, 2 वेळेस त्याला रिवाइज करायचं, लक्षात राहतं. त्याच्यानंतर मित्रांनो ds अपॉन, आता इथं s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणा किंवा a स्क्वेअर प्लस s स्क्वेअर म्हणा, सेम आहे. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्याला असं पण लिहू शकता, इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन a स्क्वेअर अगोदर घेतला तर काही बिघडणार आहे का, नाही, दोघं ऍडिशन मध्ये जे असं जरी असलं तरी हेच लिहायचं, असं असलं तरी हेच लिहायचं. कळलं का, गडबड करायची नाही. ओके, आणि मित्रांनो ds अपॉन अंडर रूट ऑफ s स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, s अगोदर असला तुम्हाला सांगितलं मी लॉग आणि a अगोदर असला तर साइन इनवर्स. तसंच या ठिकाणी प्लस असला तर मग s अगोदर असो का a अगोदर असो, काही घेतले नाही का, नाही, 1/a tan इनवर्स s/a. लक्षात.
पण जर आपल्याकडे काय असेल माहिती का, ds अपॉन एस स्क्वेअर प्लस काय दिला या ठिकाणी ए स्क्वेअर, मायनस जर असला तर काय येणार, एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सुद्धा असू शकतो, किंवा इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन ए स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर सुद्धा असू शकतो. मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो माहितीये का, 1/2a घ्यायचा, याला पण काय घ्यायचा 1/2a, याला पण काय घ्यायचा लॉग, याला पण काय घ्यायचा लॉग. लक्षात ठेवायचे हे टेक्निक आहेत. ओके, मी काही फॉर्म्युला पट नाही केलेला, मी तुमच्या समोर सांगतोय कसं कसं बनवतो. यस व्हेरिएबल जर अगोदर आला तर वर घ्यायचा एस मायनस ए आणि खाली लिहायचा एस प्लस ए. ए व्हेरिएबल जर अगोदर आला तर वर घ्यायचा ए प्लस एस, खाली घ्यायचा ए मायनस एस. म्हणजे कॉन्स्टंट असला, रूट नसला तर अपॉन मध्ये मायनस आणि वर प्लस. व्हेरिएबल अगोदर आला तर वर मायनस खाली प्लस, हा डिफरन्स आहे. अलग लक्षात, या फॉर्म्युल्यांचा आपल्याला यूज करावा लागणार आहे. या 6 पैकी एक फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज होणार आहे, 1/s स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा, म्हणजे हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज होणार आहे नंबर 5. लक्षात, याला एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या.